आता संगमेश्वरमध्ये पोहोचलो आपण. आता हे धामणी रेल्वे स्टेशन म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आता येईल. बऱ्यापैकी आपण मस्त आलेलो आहोत. किती वाजलेत आता पप्पा? हा बघा, हा समोरच आपला हा मुंबई गोवा हायवे रत्नागिरी 237. जेवण कसं होतं? जेवण छान होतं. लस्सी तर खूप सुंदर होती. लस्सी खरंच खूप छान होती. केसर विसर आवडली म्हणून मी प्यायला. आणि आता बऱ्यापैकी लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत. सो हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गुड मॉर्निंग टू ऑल. अँड पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर हा मला वाटतं 1 month नंतर व्लॉग येतो आहे. तर लास्टचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, जो आपला रत्नागिरी आपण एक्सप्लोअर करायला गेलो होतो. तर आता परत एकदा गावी चाललो आहे. तर त्याचं कारण आहे म्हणजे ही आजी, मम्मीची आई, तर हिला सोडायला जायचं आहे. तर त्यानिमित्ताने गावी चाललो आहे. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात. आणि आता काय असं काही स्पेसिफिक मी हा व्लॉगचा अपडेट देत नाही आहे की मुंबई गोवा हायवे वगैरे, कारण आपण मुंबई गोवा हायवेची कंडिशन ह्या लास्टच्या व्लॉगमध्ये आपण दाखवलीच होती. तर चला आता आपण कसा आपला सफर होणार आहे तर पुढेच आता आपण भेटूयात. तर आता आपण निघतो आहे आणि इथे आपलं सामान पॅकिंग. तर चला निघूयात. चलो, ऑल सामान पण आपलं डिक्कीत सेट झालेलं आहे. तर चला, चल मग आजी, लवकर निघायचं आहे. ऑलरेडी लेट झालेलं आहे. आता आपण निघतो आहे. तर चला निघूयात. चला आता थोडंसं गाडी कोल्ड स्टार्ट करू. अँड मॉर्निंगला हा पहिलाच जो स्टार्ट आहे हा झालाच पाहिजे, कारण इंजिन थोडंसं ऑइल जे असतं ते खाली पूर्ण तळाला बसलेलं असतं, त्यामुळे थोडं सर्क्युलेट व्हायला पाहिजे. तर चला जास्त वेळ नको घालूयात. आता आपण निघू. 7:30 झालेत. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. त्याप्रमाणे आपण इथे आपला SV रोडला हवा चेक करतो. आणि हवा चेक केलीच पाहिजे, प्रॉपर टायर प्रेशर. आणि आता काय अभी तो भाई ठंडी का मौसम है तो टायर का कुछ इतना ये नहीं है. गर्मीमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो, टायरमध्ये हवा व्यवस्थित हे करावी लागते. तर चला निघूयात आपण. तर गावी आपण रत्नागिरीत एक्सप्लोअर केलंच होतं, असंच फिरण्यासाठी गेलो होतो. तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तो रत्नागिरीचा. आपण आरे वारे आणि ॲक्च्युली वेळ नाही मिळाला म्हणून जास्त फिरता आलं नाही. तर 1-2-3 दिवसच आपण राहिलो. देन त्याच्यानंतर आत्ता आपण बघूयात जसा वेळ मिळेल. तर 1-2 स्पॉट माझे राहिले होते, जे मावशीचं गाव आहे माझ्या देवरूखच्या जवळपासच कोसुम म्हणून. तर तिथे पण काही असे स्पॉट आहेत. तर तिथे आपण त्या तिकडचे पण ब्लॉग्स येतील. तर ही एक 1 वीकची काही हा एपिसोड असेल, जे की बघूयात कसे व्लॉग असतील. तर तुम्ही कंटिन्यू राहा. हा तर आता आपण इथून निघतोय संगमेश्वरपर्यंतच आपला पुन्हा एकदा व्लॉग असेल, जो मम्मीच्या घरी आपण स्टे करून दुसऱ्या दिवशी मावशीकडे जाणार आहेत. आणि बघू नंतर जसा मला वेळ मिळेल तर आपण जाऊच. तर हे सकाळचं आपल्या मुंबईतलं धकाधकीचं जीवन आणि गावाकडचं आणि मुंबईकडचं यामध्ये जे काही हा दिनक्रम असतो तो खूपच वेगळा असतो. मुंबईत हे असं रस्त्याला तुम्हाला अशा गाड्या दिसतील आणि तितकंच असं आहे प्रदूषण. पण काय करणार, यापासून मुंबईकरांचं काय अशी काही सुटका नाही आहे. पण त्याच्या अपोजिट जर आपण विरुद्ध विचार केला तर गावाकडे एकदम गाड्यांची रहदारी फार कमी आणि त्यामुळे प्रदूषणही कमी. आणि सगळ्यात जास्त म्हणजे की तिकडे झाडं खूप असल्यामुळे प्युअर ऑक्सिजन. तर असं काहीसं मुंबईचं हे. आता आपण हा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आहे तिथून चाललो आहे. डायरेक्ट आपण चेंबूरवरून मग गोवंडी वगैरे सगळं करत मानखुर्द आणि मग वाशी टोलनाका करत आपण आपला मुंबई गोवा हायवे इथूनच जाणार आहोत नेहमीप्रमाणे. पाली खोपोली मार्गे जायचं होतं, पण बघूया कसं काय पुढे गेल्यानंतर. तर आता वाशीचा जस्ट टोलनाका क्रॉस केला आणि हा आता आपण बघूया
मी विचार करतोय की आपण पाली मार्गे जाऊ, म्हणजे डायरेक्ट आपण वाकणला बाहेर पडू. वाकणवरून मग आपला तिथून पुढे तो माणगावचा रस्ता, म्हणजेच आपला मुंबई गोवा हायवे, सॉरी पेन वगैरे आपण नको करूयात, बघूया. ठीक आहे, चला तर मग आपण तो त्या रूटने मी गाडीने पहिल्यांदाच चाललो आहे. तर हा आपला पुणे हायवे आहे, जो की आपण कळंबोळीवरून सरळ ब्रिज चढला आणि आपण मुंबई गोवा हायवेवरून नाही जात आहे. मी मगाशीच म्हटलं की विचार करत होतो, पण म्हटलं ठीक आहे चला जाऊन बघूयात या रस्त्याने. आणि हा रस्ता चांगला आहे, म्हणजे अगदी जरा मुंबई गोवा हायवेची आपल्या कंडिशन पुढे पेनच्या पुढे नागोटणे वगैरे पॅच खराब आहेत, तर म्हटलं चला या रस्त्याने जाऊ. हा लोणावळ्याला जातानाचा हा पहिला बोगदा. भाटण टनल. आपल्या कशेडीचा पण टनलचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. आता एक बाजू फक्त व्हायची बाकी आहे. ॲक्च्युली हा एक्सप्रेस हायवे आहे, त्यामुळे हा मोठा आहे बोगदा. आपला पण 2 लेनचा आहे, म्हणजे जातानाचा. तिकडून येतानाचं काम होईलच पूर्ण. आणि काय 1 किलोमीटर 500 मीटर किंवा असेल बोगदा हा. आपण खोपोली आता इथून 20 किलोमीटरवर आहे. खालापूरवरून आपण खालून राईट मारून मग डायरेक्ट पाली मार्गे तसा आपण तो वाकण नागफाटा असेल तिथून मग आपला मुंबई गोवा हायवे स्टार्ट होतो. तर चला मित्रांनो, जस्ट आता इथे हा पाली रोडला पोचलेला आहे. हा आपला पाली रोड आहे आणि आपण आता इथून नाश्ता वगैरे करू आणि जाऊ. थोडासा ब्रेक घेतला, म्हटलं थोडासा गाडीला पण रेस्ट मिळेल. नाश्ता वगैरे करू आणि मग निघू आपला मुंबई गोवा हायवेला. आपण डायरेक्ट वाकण फाट्यावरून भेटणारच आहोत, तर चला. तर आपण इथेच जे साई ढाबा म्हणून एक हॉटेल आहे, तर तिथे ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आतापर्यंत मला वाटतं इथपर्यंतचा प्रवास खूप छान झाला. आता आपण इथून पाली मला वाटतं एक अर्धा पाऊण तासावरती आहे. मग तिथून वाकण परत 20 एक मिनिटाचा रस्ता आहे. मग वाकणवरून मुंबई गोवा हायवे. काय ऑर्डर केलं? तिला इडली घेतली. अच्छा ठीक आहे ना आजी, यार काहीच खात नाही तू. नाही, तिला सहन होत नाही, म्हणजे गावच्या माणसांना सवय नसते. तर ठीक आहे, चला तोपर्यंत आता नाश्ता येईल, नाश्ता करू आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. हे इडली आलेली आजी, खा, रव्याची आहे, काय असं हे नाही आहे, त्याच्यात थोडंसं बुडवून खा. नाश्ता आलेला आहे, फटाफट आता नाश्ता करतोय आणि मग लवकरच निघू. तसं पण पोचायला 6, 7, 8 तरी वाजतील असं मला वाटतंय. चला फटाफट ब्रेकफास्ट करू आणि आता निघू. इथे समोरच आपला भारताचा झेंडा मस्त फडकतो आहे आणि हा उंच राहिलाच पाहिजे. झेंडा ऊंचा रहे हमारा. सो चला आता आपण निघूया. तर आत्ताच आपण निघालो आहे नाश्ता वगैरे करून. आत्तापर्यंतचा हा पण खूप चांगला रस्ता आहे आणि हा खरंच चांगला ऑप्शन आहे. हा पण एक रस्ता जो आपण म्हटलं की यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे, जो की पुणा, त्याच्या इथून आपण जो खोपोलीवरून लेफ्ट मारून पाली खोपोली मार्गे डायरेक्ट आपण मुंबई गोवा हायवेला आता पोहोचू. आणि ज्याला कोणाला अवॉइड करायचं आहे ते पेणच्या पुढचा जो काही एकदम खराब पॅच आहे, तिथे अर्धा पाऊण तास तर असाच वाया जातो. ते खड्डे, त्यामुळे हा बऱ्यापैकी खूप चांगला रस्ता आहे. पण रात्रीच्या वेळी हा रस्ता खूप सुनसान असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी जर थोडंसं रिस्क आहे, म्हणजे काही सांगू शकत नाही, कधी
टायर वगैरे पंक्चर झाला किंवा काय, तर त्यामुळे कसं रिस्क आहे. काही आजूबाजूला हे नाही आहे, कारण छोटी छोटी गावं आहेत, जसं की खोपोली ते दुर्शेत, त्याच्यानंतर पेडली वगैरे आहे. मस्त रस्ता आहे, समोर तुम्ही बघूच शकता. आता इथे हा पालीचा हा बाजारपेठेचा फाटा, पाली बाजारपेठेत जातो आणि हा जो आहे राईट मारला की आपण मुंबई गोवा हायवेला आता पुढे भेटणार आहोत. आता पुढे वाकण फाटा इथूनच आहे. हा पण रोड जसं की आता पाली बाजारपेठेच्या इथून आपण राईट मारून हा वाकणला जाणारा फाटा, वाकण फाटाला जाणारा हा रोड आहे. तर हा पण एक 10 मिनिटाचा रस्ता, हार्डली 8 किलोमीटरचा आहे आणि आपण 10 मिनिटात त्या फाट्यापर्यंत पोहोचू. तर हा पण रस्ता खूपच चांगला आहे, म्हणजे अगदी याची कंडिशन म्हणाल ना तर एकदम मस्का आहे. जसं की तुम्ही ब्रेडवरती जर मस्का लावलात ना तर एकदम मध्ये कुठेही न अडखळता जर मस्का कसा ब्रेडवर लागतो तसा हा रस्ता आहे. आणि गाडीसुद्धा एकदम ग्रिप पकडून चालतात टायर, आणि एकही असा खड्डा वगैरे काही नाही आहे. छान रस्ता आहे. फाट्यावर येऊ. आता 700 मीटरवर आहे. कोलाड 16, इंदापूर 27. बऱ्यापैकी आपण मस्त आलेलो आहोत. किती वाजलेत आता पप्पा? 12-10 मिनिट. हा बघा, हा समोरच आपला हा मुंबई गोवा हायवे, रत्नागिरी 237. आपली लाल परी. आता सगळ्या बसेस एकदम ॲडव्हान्स झाल्यात. आणि हा इथून आपण लेफ्ट मारायचा, जो की आपला हा मुंबई गोवा हायवे. इथून हा रस्त्याची कंडिशन चांगलीच आहे. आता पूर्ण इंदापूर माणगाव. चला, चांगला रोड होता आणि मस्त प्रवास झाला आपला. आणि आपला मुंबई गोवा हायवेची पण कंडिशन आता बऱ्यापैकी चांगलीच झालेली आहे. अगदी 2 लेनचा रस्ता झालेला आहे यायला आणि जायला. तर समोर तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी म्हणजे CC आहे रोड कॉन्क्रीटचा. पण आता काय करणार, डांबर बोलला तर सरकारला प्रत्येक वेळी मेंटेनन्स भारीच पडणार. त्यामुळे त्यांनी सगळेच मुंबईत पण अगदी रोड CCचेच केलेले आहेत. पण आता काय करणार, ठीक आहे. आणि आपल्या मुंबई गोवा हायवेवरती पण आता महानगरचे गॅस स्टेशन्स बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे चालू, त्याचं काम पण चालू आहे आणि काही ठिकाणी चालू झालेच आहेत. त्यामुळे 30-30, 40-40 किलोमीटरवरती तुम्हाला एक 30-40-50 किलोमीटरवरती तुम्हाला प्रत्येकी असं गॅस स्टेशन भेटतील. तर ही पण एक CNG वाल्यांसाठी खूप चांगला असा एक हे आहे. आणि हा आपला मुंबई गोवा हायवेच्या वरून चाललेली आपली ही कोकण रेल्वे. कोलाड आलेले आहेत, कोलाड. इकडचा पण अजून म्हणजे मधलं काम बाकीच आहे. तर माणगावला पण पोचलेलो आपण. तर एक अर्धा-पाऊण तासात 45 मिनिट्समध्ये आलो आपण. माणगाव, महाड सरळ, पुणे लेफ्ट जर पुण्याला जायचं आहे. आणि हा इकडे डेपो आहे राईट साईडला. ही बाजारपेठ ना आत्ता तुम्हाला रिकामी दिसते. हा रस्ता बघा खूप छोटा आहे. त्यामुळे जर कधी कोकणामध्ये जास्त करून माणसं शिमगा आणि गणेशोत्सवाला जातात, त्या व्यतिरिक्त असं एवढं ट्रॅफिक नसतं. पण कधी कधी हा रोड इतका जाम असतो ना की अगदी 3 ते 4 किलोमीटरपासून ट्रॅफिक पूर्ण हा रोड पूर्ण जाम होऊन जातो आणि इथे फसायला होतं. ॲक्च्युली रोड बायपासचं काम चालू आहे वाटतं. डायरेक्ट बाहेरून रोड नेणार हा माणगावचा. चला आता आपण पटापट पोलादपूर
आणि महाड पोचूया. पुढे रायडर चाललाय UK, दिल्ली. ओ माय गॉड, सगळे मला वाटतं तो राईट मारणार आहेत ते लोक. दिल्लीची आहे पासिंग. ते लोक चाललेत या साईडला बहुतेक. श्रीवर्धन वगैरे आहे इथून. श्रीवर्धन इथून राईट वगैरे ते लोक चालले असतील मे बी त्या साईडलाच कुठे. कोकण एक्सप्लोर करायला आलेत. तर हा इथून आता प्रॉपर रोड नेहमीप्रमाणे आपला महाडचा इथून चालू झालेला आहे. लोणेरे सोडल्यानंतर आंबेत, रत्नागिरी, पणजी, मस्त रोड आहे हा. पोलादपूरला आता पोचलोय. 1:30 वाजलाय. माणगाव पासून बरोबर 1 तास लागला पोलादपूरला यायला. रस्ता चांगला आहे म्हणूनच एवढा आपण प्रवास करू शकतो. हा इथे वरती तुम्ही बघू शकता. हा वरती जो रस्ता चाललाय हा पोलादपूर सिटीमध्ये जातो म्हणजे. आणि हा मुंबई गोवा हायवे. पहिला ओल्ड पोलादपूर खूप वेगळं होतं आणि आत्ता बघा हे वरती तुम्हाला दिसेलच. हे 6 टनल आहेत, ब्रिज आहेत. खूपच सुधारणा झाली आपल्या मुंबई गोवा हायवेची, खरंच खूपच. आणि आज आपण वीकडेज मध्ये चाललो आहे म्हणून जास्त गर्दीच नाही आहे. गर्दी मीन्स एक गाडी जास्त दिसत नाही आहे गावाकडे असं जाताना, पण सही आहे. चला आता डायरेक्ट आपण खेडला, कशेडीच्या परत एकदा पुन्हा एकदा बोगद्याच्या इथं भेटू. आपल्याला 5 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर चला. तर हा आपला वरती कशेडी घाट. आणि आता आपण पुन्हा एकदा टनलच्या इथून जाणार आहोत. आणि रस्ता चालू आहे टनलचा. लास्ट टाइमच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की बंद ठेवला होता कारण काम करत होते टनलचं. बोगदा चालू आहे. आणि कशेडीचा बोगदा पुन्हा एकदा आपण 3 ते का 4थी वेळ आपली परत आपण बोगद्याच्या इथून चाललोय. इथून बघूया या साईडून आहे का. हो आहे रस्ता. आणि हे बघा हा समोर जो जाण्याचा म्हणजे ह्या गावाला जाण्याचा आहे आणि हा येण्याचा आहे. तर काम चालू आहे जोरदार. येस एकदम. आणि आता बऱ्यापैकी लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत. बाजूच्या बोगद्याचं काम पूर्ण होईपर्यंत अजून 2 वर्ष तरी जातील. त्या लोकांनी पहिला एक सिंगल बोगदा पूर्ण केला आणि त्यानंतर आता बाकीचं बोगद्याचं काम ते लोक बाजूला करतातच आहे. अजून थोडंसं म्हणजे डेव्हलप करायला काय हरकत नाही. आणि फायनली आपण 2 ते 3 मिनिटाच्या आत परत आलेलो आहोत बोगद्याच्या बाहेर. आहे सावकाशच आहे ते. छोटे मोठे खड्डे असतात त्यामुळे 3 मिनिटात आलेलो आहे. आणि जवळजवळ मला वाटतं घाटाचं हा घाट हा 17-18 किलोमीटरचा मे बी घाट असावा. हा तर खूप मोठं अंतर वाचवतं या बोगद्यामुळे. चला आता डायरेक्ट आपण जेवणासाठी थांबू आणि मग भेटू पुढेच. खेडचा आपला हा भोसते घाट रेल्वे स्टेशनच्या जस्ट वरून स्टार्ट होतो हा भोसते घाट. भाई लालपरी. आणि रस्त्याचं काम चालू आहे. आता आपण बरोबर 2 वाजता पोचलेलो आहोत खेडला.
बघूयात, पटापट कव्हर करायचं. अजून लंचसाठी थांबलो नाही, पुढे थांबू. आणि हे चक्रीवाळाने इथलं मेन टन बघा, फुल आपलं आहे ना वज्रातलं माळा, खाडी वज्रातलं वळण नाही. पण हे खूप आहे बघा ना, उताराला तर 10-15 स्पीड ब्रेकर आहेत, एकदम वज्रातलं काय प्रॉपर वळण आहे. तर आता आपण परशुराम घाटामध्ये आहोत आणि आता जस्ट इथून हा घाट उतरला की खाली चिपळूण, जस्ट 10 मिनिटात जाऊ आता खाली. आणि खाली पूर्ण चिपळूण शहर. चिपळूण मध्ये पोचलो आहे आपण बरोबर. आता केळी बघा, केळी चिपळूण सोडला की सावर्डा, अरवली आणि मग आपला संगमेश्वर. चिपळूण मधला ह्या ब्रिजचं काम कधीपर्यंत होईल काय सांगता येत नाही. आता बरीच वर्ष झाली काम चालूच आहे, पण मध्ये कोसळला होता हा ब्रिज काम चालू असताना. म्हणजे एकदा असाच डायरेक्ट तो लोखंडाचा हे ठेवलेला आणि डायरेक्ट ते कोसळलं होतं. म्हणजे असं काही जीवितहानी झाली नाही कोणाची, पण खूप म्हणजे 1-2 वर्षापूर्वी वाटतं, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि काय माहीत आता कधी काम होईल काय सांगता येत नाही. कारण मी तर आता गेली 2-4 वर्ष बघतोच आहे की काही प्रोग्रेसच नाही आहे, फक्त काम स्लोच आहे खूप. पिलर्स फक्त उभे केलेत. तर चला आता आपण जेवायला थांबलो इथे चिपळूणमध्ये हॉटेल आहे, तर म्हटलं जेवू आणि मग आता इथून डायरेक्ट आपल्याच घरी जाणार आहोत. चला निघूया. गाडी पार्क केलेली आहे इथे आणि आपण आता खालच्या साईडला, वरती पण आहे हॉटेल, मस्त झाडं लावली आहेत तिथे आजूबाजूला. आणि जेवूयात कारण भूक लागली आहे. सकाळी नाश्ता केला होता तर आपल्या खोपोली रोडला, त्यानंतर आपण तिथून काय नाश्ता केलाच नाही. तर चला ना आता जेवूया. इथे कुपन सिस्टम आहे, तर आता बघूया. आपण 3 थाळी मागवल्यात. 3 थाळीला पाण्याची बॉटल कुठून येईल ना, किती वेळात येईल? हां ठीक आहे. तर चला आपण व्हेजच मागवलं आहे. आणि मी म्हणजे लास्ट टाईम खूप आपण ऑइली स्पायसी झालं होतं जेवण लास्ट टाईम जेव्हा आपण फिरायला आलो होतो, त्यामुळे मी स्वतः मुंबईत आल्यानंतर आजारी पडलो होतो. खूप डेंजर असा ताप आणि बोलतात ना अंगदुखी, लिटरली ब्लड टेस्ट करावा लागला मला. तर असा वाटत होता की म्हणजे मलेरिया डेंग्यूची टेस्ट करायला सांगितली होती डॉक्टरने एकदा, कारण अंगदुखी आणि असा ताप वगैरे संध्याकाळीच यायचा. पण ठीक आहे, लकीली रिपोर्ट्स नेगेटिव्ह होते आणि एक व्हायरल फिवर होता, त्यामुळे आता आपण व्हेजच खाणार आहोत. इथे गावाला आता कुठेही काही नॉनव्हेज ऑइली स्पायसी खायचं नाही आहे. चला जेवूयात आणि आता भेटूयात आपण डायरेक्ट संगमेश्वरलाच. प्रॉपर व्हेज थाळी आलेली आहे आपली इथे आणि खूप छान आहे, म्हणजे वर्थ इट आहे. प्रॉपर एकदम सिस्टमॅटिकली आहे. आय थिंक इथे गुलाबजाम आहे, त्यानंतर इथे एक भाजी आहे, आय थिंक 3 भाज्या आहेत आणि इथे एक स्पेशल आलूवडी आणि एकदम प्रॉपर आहे मस्तपैकी. तर चला आता फटाफट जेवूयात आणि निघूया. बाई खूपच छान जेवण होतं. चिपळूणला लागून रेस्टॉरंट म्हणून आहे, महानगर गॅस आहे जो आपला CNG पंप आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे आणि खरंच खूप छान पद्धतीचं एक शाकाहारी जेवण होतं. तर ट्राय करा नक्की जर कोणी आलात चिपळूणवरून जात असाल तर हे लागून हॉटेल.
आपण काय असं पेड प्रमोशन वगैरे नाही करत आहे, जस्ट मी माझं मत मांडलं, कारण मम्मीलाही खूप आवडलं, तर खूप छान असं होता. त्यानंतर लस्सीसुद्धा खूप छान होती, जसे की केसर लस्सी होती, सुपर. चला मस्त पेट पूजा झालेली आपली. आता आपण निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. जेवण कसं होतं खरं? जेवण छान होतं. लस्सी तर खूप सुंदर होती. लस्सी खरंच खूप छान होती. केसर विसर आवडली म्हणून मी प्यायला. येस. आणि व्हेज थाळी पण खूप छान होती, एकदम प्रॉपर असं शाकाहारी, शुद्ध शाकाहारी जेवण. चला आता निघूयात. आणि भाई लालपरी बघा, लालपरी. चला तर आता 1 तासाभरात पोचू चिपळूणवरून संगमेश्वरला. तर आता आपण फटाफट निघूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला. ॲक्च्युली आता आपण आरवली सावर्डा सोडलाय, आरवलीमध्ये पोचलोय. आणि आरवलीपासून ते संगमेश्वरपर्यंतचा हा जो रोड आहे डेपोपर्यंतचा, हा कित्येक वर्ष अजून असाच आहे. काही म्हणजे काय कळतच नाही, हा पॅच काय लोक क्लिअर करत नाही. म्हणजे तिकडचं झालेलं आहे, पण तरी पण काय माहीत, काय समजतच नाही की बाबा का अजून काम झालेलं नाही आहे. बघू कधीपर्यंत होतं आहे. आता काय रेडी तर आहे, लेफ्ट साईडचा आपला दिसतोच आहे की रस्ता, फक्त हे मध्ये डिवायडर जो काही इथे मध्ये उंच भाग करायचा राहिला आहे. आता आपण संगमेश्वर पोहोचू 15-20 मिनिटात. समोरच आपली कोकण रेल्वे, आणि वरून रेल्वे पण आता चालली आहे. काय माहित कोणती असावी. रेल्वे नाही, डबे रे, माल डबे. अच्छा, माल डबे. माल डब्याची गाडी स्लो मार्ग काय सुविधा काढल्या. वन वे झाला ना, ते स्लो चालू होतं. तो स्लो चाललाय. आता संगमेश्वर मध्ये पोहोचलोय आपण. आता हे धामणी रेल्वे स्टेशन म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आता येईल. चला शेवटी आपल्या तालुक्यात पोहोचलोय आपण. 4:15 वाजलेत. चला फायनली आता संगमेश्वर डेपो जवळ आलोय आपण. तर बरोबर 4:30 झालेत. 4:30 पर्यंत आपण अर्ध्या तासात आलोय चिपळूणवरून संगमेश्वरला. 4:30 झाले. आता इथून आपला हा आतमध्ये संगमेश्वर साखरपा जो रोड आहे, संगमेश्वर देवरुख मार्ग, त्या रोडने आपल्याला हा इकडे डेपो आहे. आणि आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. रत्नागिरीला गेला, सरळ रत्नागिरी. आणि हा आपला देवरुख साखरपा या इकडे जाणारा हा मार्ग. सो फायनली आपण पोचलोय संगमेश्वरला. आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करतोय. इकडे माझ्या आजीचं घर आहे, इथे या साईडला वरती आहे. आपण मागच्या 4-5 ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आता इथे थोडा रेस्ट करू आणि मग उद्या परत कोसुमला जाऊ आणि मग तिथून बघू काय आपले नवीन नवीन व्हिडिओज येतील. तर या कोकणच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू राहा. एक दिवसाने व्लॉग येत राहतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, टेक केअर आणि भेटूयात एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.